नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मधू कोणकोणत्या गोष्टींचा राघव समोर खुलासा करते. आजपर्यंत तिने जेवढी माती खाल्लेली आहे ते सगळं राघवच्या समोर तिने कसं सांगते आणि राघव तिची कशी वाट लावतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ईशानीने जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामुळं राघवच्या समोर खरा जो किडनॅपर आहे त्याचा चेहरा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर इकडे मधू पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि ती म्हणत आहे की राघव, खरंच मला ना तुला खरंच सगळं सांगायचं होतं. राघव म्हणतो, मी तुला किती वेळा सांगितलेलं माझ्यापासून गोष्टी लपवायच्या नाहीत, मग तू तरीही माझ्यापासून का गोष्टी लपवल्या? एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून कशी लपवू शकतेस? त्यावेळेस मधू म्हणते की राघव मला माफ कर, माझ्याकडून चुकलं, राघव मला माफ कर, असं ती बोलत असते. राघव म्हणत असतो, माफ कसं करू तुला मी? माफ करण्यासारखं तू केलंय काय आणि कशावरून तुला माफ करावं? इतका मोठा गुन्हा केलेला असतानाही मला आत्ताच्या आत्ता सगळं कळलं पाहिजे, असं राघव मधूला बोलत असतो. त्यावरती मधू राघवशी बोलतच नाही, ती शांतच असते, ती रडकुंडी दिलेली असते. पण राघवला आता काही करून सत्य जाणून घ्यायचं असतं आणि राघवने ते स्केच आणलेलं असतं आणि ते स्केच मधूला दाखवलेलं असतं आणि सांगत असतो की तू त्या मुलीची किडनॅपर आहेस, तू त्या मुलीला किडनॅप केलेला आहे, कळतंय का तुला? असं राघव बोलत असतो. आणि इकडे मधूला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण स्केच तयार झालेलं असतं आणि ते स्केच सेम टू सेम मधूसारखं असतं. राघव म्हणत असतो की त्या मुलीने ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्यावरून हे स्केच तयार झालेलं आहे आणि ते स्केच तर सेम तुझ्यासारखं दिसत आहे. लक्षात येते का तुझ्या? आणि विचार कर जरा, नक्की काय केलेलं आहेस, हे कशामुळं घडलंय, या सगळ्या गोष्टी तुला कळल्या पाहिजेत आणि आत्ताच्या आत्ता सगळ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत की तू काय केलेलं आहे. आणि मधू सुरुवात करते. मधू म्हणते की राघव मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, राघव मला माफ कर, असं ती म्हणत रडू लागते. राघव म्हणतो, बोल काय झालं? तेव्हा मधू सांगू लागते की मी पॅरालिसिसचा अटॅक येऊन पडल्याचं नाटक केलेलं होतं, म्हणजे मला काहीही झालेलं नव्हतं, मला पॅरालिसिस झालेलं नव्हतं आणि काहीच नव्हतं, मी फक्त नाटक करत होते म्हणून व्हीलचेअरवर फिरत होते. आणि घरातील प्रत्येकाला ती सांगते की माझ्यामुळं हे सगळं घडत होतं, कारण मी हे केलेलं होतं ना, हे नाटक होतं आणि हे नाटक सिंधूला समजलं होतं आणि त्याचमुळं हे सगळं घडलेलं आहे, असं मधूचं म्हणणं असतं. कारण सिंधूला हे जेव्हा कळलं तेव्हा सिंधूने ठरवलं की हे सगळं आता राघव तुला सांगायचं, पण मला हे सगळं तुला कळू द्यायचं नव्हतं, कारण माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते मला तुला माहिती आहे. कारण ज्यावेळेस ते जे माझं पॅरालिसिसचं अटॅकचं सगळं जे नाटक होतं त्याचा पर्दाफाश झाला आणि त्याचबरोबर सिंधूकडे काही पुरावे राहिले आणि त्यानंतर मला खूप भीती वाटू लागली. मला तर कळतच नव्हतं, मला काही करून तुला माझ्यापासून दूर जाताना मी पाहू शकत नव्हते आणि मला खूप टेन्शन येऊ लागलं. आणि मग त्याचवेळी मी एक प्लॅन केला आणि त्या प्लॅननुसार सिंधूला मी एका ठिकाणी कॉल करून बोलवलं आणि सिंधूला कॉल करून बोलवल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आता काय, कारण सिंधूला तर सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या होत्या. सिंधूने सांगितलेलं असतं की हे सगळं मी घरातल्या सगळ्यांच्या समोर आणणार आहे, कारण ह्या गोष्टी लपून ठेवायची काहीच गरज नाही, असं सिंधूने सांगितलेलं असतं. आणि आता जेव्हा तुला कळेल की मी हे सगळं नाटक करत होते तेव्हा राघव तू माझी अवस्था काय करशील, म्हणून मला काही करून हे सगळं संपवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. मग राघव विचारू लागतो, संपवण्यासाठी म्हणजे काय, काय केलंस तू त्यांच्याबरोबर, असं तो बोलत असतो. इकडे मधू मात्र रडत असते. ती म्हणत असते की मी आणि सिंधूला मी एका ठिकाणी बोलवून घेतलं, तिथं तिला सांगितलं की तुझी मुलगी सावी ही माझ्या ताब्यात आहे. जेव्हा असं मी सावीच्याबद्दल सांगितलं आणि मी तिला सावीच्याबद्दल सांगितलं तसं तिला खूप राग आला. तिने म्हणाली की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की माझी मुलगी कुठं आहे, जोपर्यंत माझी मुलगी मला मिळत नाही तोपर्यंत मला काही सांगायचं नाही. आणि त्या झटापटीमध्ये सिंधूच्या आणि माझ्या झटापटीमध्ये सिंधू दरीत पडली आणि तिला आम्ही कोणीच वाचवू शकलो नाही. खरंच आज सिंधू आपल्यामध्ये नाही, ते राघव फक्त आणि फक्त माझ्या चुकीमुळं, माझ्या चुकीची शिक्षा सिंधूला मिळत आहे, असं ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मधू हे सगळं बोलत असते, ती सांगत असते आणि त्याचवेळी पाठीमागून शकुंतला येते आणि म्हणते, मैनाराणी झालं का तुमच्या राघवाला सांगून?
आणि हे सगळं मधू पोलीस स्टेशनमध्ये बडबडत असते. आणि तिथे आता शकुंतला पोचलेले आहे. शकुंतला म्हणते की झालं का तुमचं, कारण तुम्ही जे तुमच्या राघोबाला हे सगळं सत्य सांगत आहात ते झालं का सांगून. मधू म्हणते काय, आणि ती आजूबाजूला पाहू लागते. तेव्हा शकुंतला म्हणते की काय नक्की काय पाहायचं आहे, काय केलं आहे माहिती आहे का तुम्ही, असं ती बोलत असते. त्यावेळेस मधू म्हणते की काय झालं. तेव्हा शकुंतला म्हणते तुम्ही आत्ता तुमच्या राघोबाला हे सगळं सांगणार होतात ना, पण कुठे आहे तुमचा राघोबा, इथे तर दिसतच नाही. असं म्हणता क्षणी मग मधू उठून पाहते तर खरंच राघव तिथं नसतो. आणि मग इकडे शकुंतला म्हणते की आता काहीही करून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. इकडं स्केच तयार झालेलं असतं, ईशानीने सर्व माहिती दिलेली असते. आणि मग नंतर राघव ईशानीला घेऊन मधूच्या समोर येतो, कारण स्केच तयार झाल्यानंतर तर राघवला कळलेलं असतं की ती मधूच आहे. आणि मग तो समोर आल्यानंतर त्या मुलीला विचारू लागतो की मला नक्की सांग की याच त्या आंटी होत्या का, यांनी तुला किडनॅप केलं होतं, नक्की सांग मला, असं म्हणत राघव बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राघव म्हणत आहे की ईशानी मला सांग आत्ताच्या आत्ता काय झालं नक्की. पण ईशानी मात्र बोलायला तयार नसते, ती खूप घाबरलेली असते. मग राघव तिला सांगतो की तुला काही होणार नाही वेळा, मी आहे ना तुझ्यासोबत, सांग मला कोणी केलेलं होतं हे सगळं, असं राघव विचारत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघव खूप चिडलेला असतो. राघव काही करून राघवला तिथून नक्की ती कोण आहे व्यक्ती ही ईशानीने एकदा नजरेसमोरून सांगितली की आपल्याला कन्फर्म होणार, ही गोष्ट राघवलाही माहिती असते. त्यानंतर तो म्हणत असतो की काळजी करू नको ईशानी, मी तुझ्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्या गुन्हेगाराला शोधून काढणार आहे. इकडे मधूची अवस्था मात्र बिकट होत चाललेली असते. मधूला कळत नसतं की आपण काय करतोय, आपण केवढी चूक करतोय. पण एक गोष्ट मात्र शकुंतलाने केलेली असते, ती म्हणजे शकुंतलाने मधूला वाचवण्यासाठी ऐनवेळी जेव्हा स्केच आर्टिस्ट स्केच बनवत असतात तेव्हा ईशानीच्या बाबांना कॉल केलेला असतो आणि त्यांना विचारलेलं असतं की तुम्ही खूप घाई केली पोलीस स्टेशनला जाण्याची, तुम्ही एवढी घाई करायला नको होती, आत्ता ते कसं निस्तरायचं ते तुम्हाला बघायचं आहे. जर का तुम्ही कोणाचं नाव दुसऱ्या व्यक्तीचं तुमच्या मुलीने सांगितलं तर तुमची बायकोही आमच्या ताब्यात आहे, ती घरी एकटी स्वयंपाक करत होती ना, म्हणून 4 माणसं पाठवलेले आहेत स्वयंपाक करण्यासाठी त्यासोबत. हे ऐकल्यानंतर इकडे मात्र ईशानीच्या बाबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर जेव्हा ईशानीचे बाबा आणि सर्वजण बाहेर येतात तेव्हा त्यांना ते आठवतं. म्हणूनच तर शकुंतला ही तिथं आलेली असते आणि सगळ्यांना सांगत असते की तिथं ईशानीला ती म्हणते की काळजी करू नको बाळा, मी आहे ना तुझ्याबरोबर. आणि तिच्या बाबांना पण म्हणते की जपा पोरीला, नक्की काय झालेलं आहे हे आपण शोधून काढूया, आणि गोड आहे मुलगी असं ती बोलते, जपलं पाहिजे म्हणते. तेव्हा ईशानीच्या बाबांना कळतं की ही बाई नक्की कोणत्या अर्थाने बोलत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघव आणि मधू हे बोलत असतात. तेव्हा मधू म्हणते की राघव, मी तुझ्यासाठी टिफिन घेऊन आलेली, तू ब्रेकफास्ट न करताच गेलास ना. राघव म्हणतो मला नको टिफिन, आत्ताच्या आत्ता मला कृष्णाला शोधायला जायचं आहे. आणि मग मधूला तो जायला सांगतो. आणि त्यानंतर शकुंतला आणि मधू दोघीजण तिथं असतात. राघव मात्र तिथून निघून गेलेला असतो. तर शकुंतला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, आत्ता मैनाराणी तुम्ही जी चूक करत होता ती खूप मोठी चूक होती, एवढी सहजासहजी ती माफ करण्यासारखी नाही. तुम्ही स्वतःबरोबर मला पण अडकवून संपवणार आहात एवढं लक्षात ठेवा, या भाषेमध्ये ती बोलत असते. त्यानंतर इकडे मधू मात्र विचार करू लागते की हे सगळं काय होतं आहे, कारण मी राघवला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला पण ते राघवने ऐकलं नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राघव खूप चिडलेला असतो. राघव तिथून आता कृष्णाला शोधण्यासाठी बाहेर पडत असतो. काही करून त्याला कृष्णाला शोधायचं असतं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो. मधू मात्र शांतच तिथे बसून असते. मधूच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू असतं. तिला काही करून फक्त तिला राघवला मिळवायचं असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की राघवला मिळवण्यासाठी हे सगळी मधूची नाटकं चाललेली असतात. राघव घरी येतो. राघव असं म्हणत असतो, अगाई बोलवायचं ना तू, कारण राजश्री वाचत वाचत तशीच झोपी गेलेली असते आणि तिच्याकडून तिची मान लचकत असते. त्यावेळेस राघव धावत येतो आणि आपल्या आईला आधार देतो.
राघवला राजश्री सांगू लागते, जेव्हापासून सिंधू घरी आले ना तेव्हापासून आपल्या घरामध्ये पुन्हा आनंद आलेला आहे. काही करून राघव सिंधूला पाठवून दे. तेव्हा राघव म्हणतो की सिंधूची तब्येत थोडी अजून ठीक नाही, एकदा का सिंधू बरी झाली की मग ती तुला भेटायला येईल. आता राघव सिंधूला शोधत आहे पण त्याला सिंधू काही सापडत नाही. आणि इकडे राजश्री म्हणत आहे की काही झालं तरी तू सिंधू कधीही वेगळे होऊ नका, काही झालं तरी तुम्ही एकमेकांपासून कधीही दूर जाऊ नका, या कुटुंबाला तुम्ही दोघांनी बांधून ठेवलेलं आहे असं ती सांगत असते. पण इकडे मधूच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. रात्रीच्या वेळी मधू म्हणते की काही झालं तरी आता एक वेळ आलेली आहे की त्या कृष्णाला जे हवं आहे ते देण्याची आणि मला माझा राघव परत मिळवण्याची, असं ती बोलत असते. आणि यासाठी मला काही करून राघवच्या आधी कृष्णाला शोधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिला सर्व गोष्टी आठवत असतात की राघवने कृष्णाबरोबर वटपौर्णिमा साजरी केलेली असते. त्याचबरोबर राघवने कृष्णासाठी जे काय केलेलं आहे त्यांच्यातलं जे बॉन्डिंग आहे ते पाहून मधूला खूप जळफळाट होत असतो. मधू म्हणते की आता काही झालं तरी मला कृष्णाला शोधायचं आहे आणि सर्व सत्य कृष्णाला सांगायचं आहे, नाहीतर माझी पूर्ण वाट लागणार आहे हे मधूला कळत असतं. आणि मधू रडकुंडीला आलेली असते. मग ती कपाटाच्या जवळ जाते, कपाटामधील एक औषधाची डबी काढते ज्याच्यामध्ये गुंगीचं औषध असतं आणि तिने ज्यूस मागवलेला असतो आणि त्या ज्यूसमध्ये ते गुंगीचं औषध ती मिक्स करते. जेव्हा ती गुंगीचं औषध त्यात मिक्स करते तेव्हा ती म्हणते की आता राघवला माझा होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. म्हणजे राघवला ते गुंगीचं औषध मिक्स केलेलं ज्यूस देण्याचा प्लॅन हा या मधूने केलेला असतो. त्यानंतर ज्यूसचे ग्लास भरले जातात. त्यामध्ये एका ग्लासमध्ये मधू ज्यूस टाकते आणि ती म्हणते की हा ग्लास राघवला द्यायचा. तेवढ्यात राघव तिथं आलेला असतो आणि राघवला ती म्हणते की राघव हे घे, ज्यूस तरी घे, असं म्हणत ती राघवला सांगत आहे. पण काही झालं तरी राघवचं पोलिसी डोकं आहे आणि राघव तिला म्हणतो की ठीक आहे. मग तो ज्यूसचा ग्लास घेतो आणि त्यानंतर तो ग्लास तिला देतो आणि म्हणतो की धर तू पी. आता मधूची मात्र वाट लागलेली आहे. त्यात तर गुंगीचं औषध आहे आणि ते आपण पिलो तर आपण घरीच झोपून राहू, आपण काही कृष्णाला शोधायला जाऊ शकत नाही असं तिला वाटत आहे. पण राघव जबरदस्तीने तो ग्लास तिला प्यायला लावत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.